श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज मी तुम्हाला नवरीचे जे मी ब्लाऊज शिवले होते ते दाखवते. तर हे बाकीचे एका व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी बाकीचे दाखवणार आहे. तर सगळे डिझायनर ब्लाऊज होते आणि हे बघू शकता तुम्ही मागे छान असा मी गळा डिझाईनचाच केलेला आहे आणि त्याला कापडचेच लटकन लावलेले आहेत. तर हे कॉटनचं ब्लाऊज होतं, खूप छान होतं. त्याच्यानंतर हे दुसरं पैठणीवरचं ब्लाऊज आहे, जे की मी पुढे अशा प्रकारे त्रिकोणी गळा केलेला आहे आणि मागे पण डिझाईनचाच गळा आहे. तर याला पण मी कापडचेच लटकन केलेले आहेत. तर खूप छान ब्लाऊजच झाले होते आणि सगळे प्रिन्स कटच ब्लाऊज होते. तर गळा पण फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहे. तर आणि त्याच्यानंतर हे पण नवरीचंच ब्लाऊज आहे. तर हा पाठीमागे व्ही गळा घेतलेला होता आणि याच्या स्लीव ज्या शॉर्ट स्लीव्स होत्या. तर खूप छान बसलं होतं. सगळे ब्लाऊज खूप छान होते आणि पुढे अशा प्रकारे मी त्रिकोणीच गळा घेतलेला आहे. तर खूप छान ब्लाऊज होतं हे पण आणि हे पण कॉटनचंच ब्लाऊज होतं. त्याच्यानंतर अजून एक ब्लाऊज होतं जे की मी लाँग स्लीव्स होते. पुढे अशा प्रकारे पानगळा होता आणि प्रिन्स कटच ब्लाऊज होतं. तर यांना प्रेस वगैरे करायचं बाकी होतं. त्याच्यासाठी मग मी आधीच व्हिडिओ करून घेतला. कारण की प्रेस करून ठेवल्यानंतर मग ते दिले की बरं राहतं. तर अशा प्रकारे मागे पानगळा घेतलेला होता. तर खूप छान ब्लाऊज झालेले होते आणि फिनिशिंग सगळ्या ब्लाऊजांची खूप छान होती. त्याच्यानंतर हा पण नवरीचाच ब्लाऊज आहे, जो की पुढे अशा प्रकारे व्ही नेक घेतलेला आहे आणि स्लीव छोट्याच होत्या आणि मागे देखील डिझाईनचाच गळा होता. तर अशा प्रकारे मंदिर गळा आपण याला म्हणू शकतो. तर असा गळा होता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.